अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशातही तणाव आहे. त्याचा पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय टूर कंपन्यांना चांगलाच फटका बसलाय. विशेषतः दुबई आणि अबुधाबीचं बुकिंग केलेल्यांनी सहलीचा बेत रद्द केलाय. पण त्याच वेळी या प्रवाशांना विमानाचं तिकीट रद्द केल्याचा जबर भुर्दंड बसतोय. शिवाय पर्यटकांनी आखाती देशाकडे पाठ फिरवल्यामुळे टूर कंपन्यांचंही नुकसान होतंय. दुसऱ्या बाजूला वीणा वर्ल्ड सारख्या प्रख्यात कंपनीनं आखाती देशात जाणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यायी टूर्सचं पॅकेज दिलंय. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. अनेक जण युद्धाच्या भीतीपोटी आखाती देशातील सहलीचं बुकिंग रद्द करतायत. टुरिझम डेस्टिनेशन असणाऱ्या दुबई आणि अबुधाबीला नेहमीच पर्यटकांचा ओघ असतो. कोल्हापुरातून दरवर्षी 5 ते 5,500 पर्यटक दुबई अबुधाबीला जातात, तर व्यवसाय आणि कॉन्फरन्ससाठी जाणाऱ्यांची संख्या हजारापेक्षा अधिक आहे. कुवेत, कतार, बहरेन आणि जॉर्डनमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वर्षाला 1000 ते 2000 असते. पण नोकरीसाठी अनेक भारतीय या देशात जातात, तर हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असते. पण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेकांनी सहलीचे बेत रद्द केलेत. त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलाय, अशी माहिती कोल्हापूर ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी दिली. विमान तिकीट रद्द करताना तिकीट दराच्या किमान 25% रक्कम कपात होते. त्यामुळे पर्यटक आणि टूर कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. 10वी-12वीच्या परीक्षा झाल्यापासून 15 जूनपर्यंत पर्यटनाचा सर्वात मोठा सीझन असतो. दुसरीकडे अनेक जण आंतरराष्ट्रीय सहलीसाठी किमान 2 ते 3 महिने अगोदर टूर बुकिंग करतात. यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 2000 पर्यटकांनी दुबई अबुधाबीचं बुकिंग केलं होतं. पण युद्धजन्य परिस्थितीमुळे या टूर्सचं भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे. दुबईसारख्या शहरामध्ये किंवा अबुधाबीमध्ये याचे काही इफेक्ट पडाले आहेत. त्याच्यामुळे तिथे होणारं नुकसान हे खूप मोठं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षाला 5 ते 7,000 टुरिस्ट दुबईमध्ये अबुधाबीमध्ये जातात आणि आज पुढे सुट्ट्या लागण्याचे आता वेळ आहे आणि जवळपास लोकांचं 1000-2000 लोकांचं बुकिंग असेल असं मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यातून या 4 महिन्यात, पुढे 4 महिन्यातला. पण ते सुद्धा आता कॅन्सलेशनवर आलं. वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. काय होईल सांगता येत नाही. लोक पैसे वापस मागायला लागले तर एअरलाईन कॅन्सलेशन करतो. एअरलाईनचे कॅन्सलेशन नाही म्हटलं तर 7,500-8 हजारापासून पुढे आहे. हॉटेल कॅन्सलेशन मागायला लागले कारण पैसे ऑलरेडी भरलेले असतात. तर हा एक मोठा फटका आहे टुरिझम इंडस्ट्रीला. दुसरीकडे वीणा वर्ल्ड या टूर कंपनीकडून वुमन स्पेशलच्या 2 टूर रद्द केल्या आहेत. तर ज्या एअरलाईन्सची विमानसेवा बंद आहे अशा प्रवाशांना पर्यायी म्हणजेच इतर देशातील टूर पॅकेज देण्याची व्यवस्था केल्याचं आबोली सोनटक्के यांनी सांगितलं. ज्या एअरलाईन्स सुरू आहेत पण भीतीपोटी प्रवासी तिकीट रद्द करतायत त्यांना कॅन्सलेशन चार्जेस बसत आहेत. दुबई, अबुधाबी आणि गल्फ कंट्री वगळता इतर देशातील पर्यटन सुरळीत सुरू आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीचा अन्य देशातील पर्यटनावर फारसा परिणाम झाला नसल्याचं आबोली सोनटक्के यांनी सांगितलं. फरक पडलाय म्हणजे काही टूर्स आता आपल्याला पुढे जोपर्यंत काही अंदाज येत नाहीये की म्हणजे टुरिझम कसं चालू होतंय दुबई अबुधाबीसाठी स्पेशली, तर त्याप्रमाणे आपल्याला त्या टूर थांबवाव्या लागतील थोडे दिवसांसाठी आणि त्यानंतर जसं ओपन होईल त्याप्रमाणे आपण टूर करू. पण फरक फक्त पडलेला आहे तो म्हणजे या ज्या गल्फ कंट्रीजच्या ज्या एअरलाईन्स आपण यूज करतो तर त्या एअरलाईनमध्ये एमिरेट्स एअरलाईन आहे किंवा कतार एअरवेज आहे, तर या एअरलाईन्स ज्या ज्या आपल्या युरोप टूर्ससाठी आहेत तर त्या टूर्सना थोडासा प्रॉब्लेम आम्हाला येतो आहे आणि त्या टूरसुद्धा आम्हाला एक ठराविक काळासाठी पोस्टपोन करावे लागतील किंवा दुसरी एअरलाईन घेऊन त्या टूर आम्हाला ऑपरेट करावे लागतील. साधारण फरक एवढ्याच ठिकाणी पडलेला आहे. अदरवाईज साऊथ ईस्ट एशिया म्हटलं किंवा आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, इवन अंटार्क्टिकापर्यंत सर्व टूर्स या सुरळीत चालू आहेत. कोरोना काळात अशाच पद्धतीनं टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थितीमुळे पुन्हा एकदा पर्यटन विश्वात मंदीचं वातावरण आहे.